केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी मिळूनही नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा, रिक्त पदे, औषधांचा तुटवडा, बंद पडलेली वैद्यकीय उपकरणे आणि रखडलेल्या विकास कामांचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात आमदार विकास ठाकरे यांनी उपस्थित केला. रुग्णालयासाठी मंजूर निधीचा वापर, कामांची गुणवत्ता आणि संभाव्य अनियमिततांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची मागणी त्यांनी केली. रुग्णांना औषधे व आवश्यक तपासण्यांसाठी होणारा विलंब, रक्ताची कमतरता, स्वच्छतेच्या समस्या तसेच नातेवाईकांसाठी अपुऱ्या सुविधा याकडेही त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. यावर संबंधित मंत्र्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. नागपूर येथील शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात ज्या पद्धतीनं मागच्या 20 वर्षापासनं केंद्र शासन, राज्य शासन यांचा निधी येतो, फार मोठ्या प्रमाणात निधी येतो आणि या निधीनुसार जे कामाचं प्रयोजन असतं ते PWD विभाग किंवा कोणताही विभाग करत असेल तर इतका निधी येऊनसुद्धा या रुग्णालयाची स्थिती जशीची तशी आहे. यामध्ये येणारे इक्विपमेंट नसतील ते बरोबर आहे की नाही, यासाठी मला वाटते की केंद्र आणि राज्याचा इतका निधी वापरल्यानंतर हे रुग्णालय जर सुसज्ज नसेल होत तर हा निधी जातो कुठं, याचा विल्हेवाट कसा होतो, ज्या कामासाठी निधी येतो ते काम पूर्ण होते काय, मग त्याची कालमर्यादा किती असते, यासाठी शासनाने पाऊल उचलून जर एक चौकशी समिती बसवली की केंद्राने आतापर्यंत जितके पैसे दिलेले आहे, राज्याच्या खात्यातून आलेले आहे आणि किती कामं झाले किती नाही झाले याचं ऑडिट जर शासन करेल तर मला वाटतं याच्यात दूध का दूध और पाणी का पाणी होईल. आणि ज्या पद्धतीनं आपण पैसा देऊनसुद्धा तिथे सोयी नाही मिळत आणि त्यासाठी सर्वच आमदार लोक प्रश्न टाकत असतात तिथल्या परिस्थितीनुसार. तर माझा प्रश्न आहे की शासनाने याची मागच्या 10 वर्षातल्या कमीत कमी तरी आपण जे निधी दिले केंद्र आणि राज्याचे याची चौकशी समिती नेमणार का, हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी स्पेसिफिक जर तक्रार दिली तर निश्चित चौकशी केली जाईल. कारण गेल्या 10 वर्षामध्ये अशा कुठल्याही कामाबद्दल कुठली तक्रारच प्राप्त झालेली नाही. तुम्ही जर देत असाल तक्रार तर त्याची निश्चित चौकशी करू. थांबा, असं कसं बोलता? तक्रार त्याची रिसिव्ड कॉपी आहे आपल्या कार्यालयाची. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांच्या ज्या तक्रारी असतील त्याची चौकशी केली जाईल. चला पुढचा प्रश्न घेऊ. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.